गुड मॉर्निंग ऑल. माझे सहकारी MSBTचे डायरेक्टर श्री मोहितकर, उद्योग क्षेत्रातून आलेले अतिशय नामांकित असे सर्व प्रतिनिधी, आज जवळपास 350 सेंटर्सवर म्हणजे पॉलिटेक्निक्सच्या सेंटर्सवर उपस्थित असलेले DTEचे सर्व सहसंचालक, MSBTचे सर्व उपसचिव, सहाय्यक सचिव, तसेच प्रामुख्याने प्रत्येक पॉलिटेक्निकचे प्राचार्य, तिथले हेड ऑफ द डिपार्टमेंट्स, सर्व स्टाफ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो खरा आपला हिरो आहे तो स्टुडंट आणि त्याचे पालक. मित्रांनो, तुमचं सर्वांचं मी संचालक तंत्रशिक्षण या नात्यानं या सत्रामध्ये स्वागत करतो. नमस्ते. खरं तर माझ्या दृष्टीने हा महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा हा असा आगळा वेगळा असा अनोखा उपक्रम हा आज आपण करू घातलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्याला असं दिसून येईल की खरं तंत्रशिक्षणची ओळख आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपण तुम्हाला करून देतो आहोत की 350 सेंटरवर ऑलमोस्ट आज आपण ऑनलाईन पद्धतीने माझं संवाद तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय. हे केवळ तंत्रशिक्षणामुळेच शक्य होऊ शकलेलं आहे मित्रो, असा माझा गाढा असा जो विश्वास आहे हा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज प्रूव्ह झालेला आहे. कारण मला एकट्याला 350 सेंटरवर संवाद करण्यासाठी हे प्रत्येक ठिकाणी जाणं हे शक्य नव्हतं आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपण सर्वांपर्यंत एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकलो. म्हणून खरं तर या टेक्नॉलॉजीचे आभार मानून आपण या सत्राला सुरुवात करूया. खरं तर मित्रो, मी नेहमी म्हणतो की एखाद्या देशाची प्रगती होते म्हणजे काय होतं, तर आज देशाची प्रगती ही वॉर फ्रंट्सवर एखादा देश युद्धनीतीत चांगलं काम करत असेल तर त्यावर ठरत नाही. देशाची प्रगती ही अशी ठरली जाते मित्रो की जेव्हा त्याचा इकॉनॉमिक जो फ्रंट आपण ज्याला म्हणतो, त्याचा GDP म्हणजे ज्याची खरी ग्रोथ इकॉनॉमिकली चांगल्या दृष्टीने होते, आर्थिकदृष्ट्या चांगली होते, त्या देशाला आज नामांकित असा देश म्हटला जातो. मग आज असे जर निकष आपल्यासमोर असतील तर हे निकष वाढवण्यासाठी म्हणजे जर भारताची इकॉनॉमी जर आपल्याला वाढवायची असेल तर ती कुठल्या सेक्टरवर जास्त डिपेंडंट आहे, तर ती मित्रो इंडस्ट्रियल सेक्टरवर डिपेंडंट आहे. आणि म्हणून जर इंडस्ट्री सेक्टर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्याला त्यावर जास्तीत जास्त काम करायला लागेल, ते पण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आणि अनलेस अँड अनटिल आपली टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग होत नाही तोवर आपल्याला या सेक्टरमधनं मिळणारा GDP जास्त येणार नाही. पर्यायानं आपल्या या सेक्टरच्या माध्यमातून येणारा GDP आपल्याला देशाला मिळत नाही. आणि म्हणून आज आपण ज्या 7% आसपास GDPच्या ज्या आहोत ती आपली जी ग्रोथ रेट आपण जी 10% एक्सपेक्ट करतो मित्रो, त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाची तसेच भारत सरकारची वाटचाल सुरू आहे. आणि हे करण्यासाठी म्हणूनच हा आजचा उपक्रम आम्ही की ह्या टेक्नॉलॉजी म्हणजे काय, 10वी नंतर जी मुलं पास होतात त्यांना पुढचं त्यांचं भविष्य कसं असावं आणि ते कसं वाढून ठेवलं आहे समोर, ह्याचा तुम्हाला उलगडा होण्यासाठी मित्रो अतिशय चांगला उपक्रम आपण हा नेमलेला आहे की जिथं आमच्या बरोबरीने म्हणजे आम्ही डायरेक्टरेटचे प्रतिनिधी म्हणून तर इथं बोलतोच आहोत, प्लस आमचे जे सहकारी इंडस्ट्री क्षेत्रातून आलेले आहेत ते तुम्हाला खरं त्यातलं कोडं जे आहे ते उलगडून सांगणार आहेत की आज इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे, इंजिनियर्सची गरज कुठल्या माध्यमातून त्यांना हवी आणि कशा रीतीने हवी आहे. ते जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला परत या सगळ्या तंत्रशिक्षणाची खरी प्रचिती येईल असं माझं ठाम मत आहे. खरं तर मित्रो, या सगळ्या दृष्टीने संचालनालय म्हणून आणि MSBT म्हणून या वर्षभरात आम्ही फार प्रयत्न केलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे 6 रेव्हेन्यू रिजन्स आहेत
मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक आणि या 6 रिजनमधनं आपण 6 जॉईंट डायरेक्टर्स आणि तिथले उपसचिव यांच्या माध्यमातून एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन सर्व इंडस्ट्री फ्रंटशी केलं. चांगल्या इंडस्ट्रीजपासून तर अगदी तिथल्या असलेल्या MSMEs पर्यंत त्या विभागातल्या त्यांना आम्ही एकत्र बोलवलं आणि दीड वर्षापूर्वीपासून हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्यांच्याशी 1-to-1 डायलॉग करण्याचा प्रयत्न केला. कारण कुठंतरी असं होत होतं राज्यामध्ये की पॉलिटेक्निकची संख्या आणि इंजिनिअरिंगच्या पॉलिटेक्निकच्या असलेली रिक्तता जागा याचं काय कोडं आहे हे आम्हाला स्वतःला इंडस्ट्रीकडून समजून घ्यायचं होतं. कारण ही विद्यार्थी शेवटी पास झाल्यानंतर पॉलिटेक्निकमधनं पास झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जाणार असतात आणि म्हणून खरे स्टेक होल्डर आमच्या इंडस्ट्रीज आहेत. म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं ठरवलं आणि मग मी माझे सर्व सहकारी आम्ही सगळेजण त्या रिजनमध्ये जाऊन त्या इंडस्ट्रीवाल्यांशी अगदी 1-to-1 बोललो मित्र. तेव्हा आम्हाला असं कळलं की 2 गोष्टी आपल्या या पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या हव्या आहेत त्यांनी सांगड कशी घातली पाहिजे इंडस्ट्रीने आपल्याला सांगितलं. एक की आता सध्या स्टुडंट्स जे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत किंवा पॉलिटेक्निकचं स्पेशली शिक्षण घेत असतील, म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला 1.5 ते 2 वर्षापूर्वीची सांगतोय मित्र, त्यावेळेला असं आढळून आलेलं होतं की मुलांमध्ये कॉम्पिटन्सी लेवल्स आणि स्किल्सचा अभाव आहे असं सगळ्या इंडस्ट्रीजने आम्हाला सांगितलं. आणि मग मी आणि मोहितकर आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की महाराष्ट्र राज्यामध्ये जर या 2 गोष्टींचा अभाव असेल पॉलिटेक्निक्समध्ये तर आपण त्या का करूया नको. आणि म्हणून मित्रो आम्ही आमच्या पॉलिटेक्निक्समध्ये प्रामुख्याने काही बदल या 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीत घडून आणले. मला आठवतंय 2 वर्षापूर्वी आम्ही सगळ्यात आधी अशी सुरुवात केली की एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन महाराष्ट्र राज्याला असला पाहिजे, जेणेकरून इंडस्ट्रीला लागणारे इंजिनियर्स आणि आपण प्रोड्यूस करणारे इंजिनियर्स याची कुठंतरी डिमांड सप्लाय रेशो मॅच होतोय का हे पर्यायानं बघणं गरजेचं होतं. मध्यंतरीच्या काळात आपल्याला असं जाणवलं असेल की कित्येक वर्षांपासून AICTEने हव्या तिथे ठिकाणी इतक्या प्रचंड स्वरूपात कॉलेजेस आणि जागा दिलेल्या होत्या. आणि मग इंडस्ट्रीची जेव्हा संवाद घातला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की हा रेशो कुठेतरी स्क्यूड फॉर्ममध्ये जातोय. मग आपण त्याला सांगड घालणं म्हणजे काय तर डिमांड आणि सप्लाय हे एका अँगलवर कसे येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि मला सांगायला आनंद होतो की आज आम्ही बऱ्यापैकी जी महाराष्ट्र राज्याची सूज आहे ती बऱ्यापैकी नवीन कॉलेजेस येत्या मागच्या 2 वर्षात येऊ दिलेले नाहीत. नवीन काही ज्या रुटीन ब्रांचेस आहेत त्यांना आम्ही जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ज्या नवीन ब्रांचेसची गरज आहे त्यांना मात्र आम्ही राज्याने वेलकम केलेलं आहे. अशा दृष्टीने एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आता MSBTने बनवलेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपण पुढच्या वर्षापासून करणार आहोत मित्रो. ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅनच्या मागची भूमिका एकमेव एवढीच होती की कुठेतरी पॉलिटेक्निकमधनं निघणारा विद्यार्थी हा पर्यायानं त्याला ज्या दिवशी तो डिप्लोमाचा त्याचा हातात पडेल त्या दिवसानंतर त्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही दुसरी स्टेप अशी केली मित्रो की जो करिक्युला शेवटी शिकतो काय मुलगा त्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमधनं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण असं केलं की एक सायंटिफिक ज्या इंडस्ट्रीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांनाच विचारलं की बाबा तुम्हाला हा जो अभ्यासक्रम शिकवायचा आहे आम्हाला विद्यार्थ्यांना तो कसा असावा हे तुम्हीच आम्हाला गाईड करा. आणि मग म्हणजे याला टेलर मेड अप्रोच ज्याला म्हणतात तो आम्ही या महाराष्ट्र राज्याने राबवला मित्र. मला सांगायला आनंद होतो की जवळपास 150 इंडस्ट्रीजनी यात सहभाग घेतला होता. अगदी L&T पासून सिमेन्स पासून तुम्ही मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मला स्वतः आठवतं त्यावेळेला मी MSBTचा डायरेक्टर असताना ही प्रोसेस सुरू केलेली होती आणि ती आज फळाला आली आहे मित्रो. आज आपला करिक्युला ज्याचं आम्ही नाव ठेवलं होतं इंडस्ट्री करिक्युला तो आता फ्लोट झालेला आहे. मुलं 2nd इयरपर्यंत आता त्याचा आलेला आहे आपला आणि यावर्षी आपण त्याला 3rd इयरला सुद्धा नेतो आहोत. मला खात्री आहे मित्रो या सिलेबसमध्ये आम्ही एकमेव काम महत्त्वाचं असं केलेलं आहे की ज्याच्या थिओरी कंपोनंट जो असतो तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करून प्रॅक्टिकल कन्सेप्ट त्याचे कसे वाढतील, विद्यार्थ्यांचे कॉम्पिटन्सी लेवल्स त्याला कशा येतील, त्याला हँड्स ऑन स्किल्स कसे मिळतील या दृष्टीने प्रामुख्याने आपण मित्र प्रयत्न केलेला आहे.
आणि हे करत असताना दुसरा प्रयत्न असा होता की प्रत्येक सब्जेक्टच्या पाठीमागे किंवा त्या सेमिस्टरच्या पाठीमागे एखादं त्यांना प्रोजेक्ट देता येतं का, छोटंसं प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हँड्स ऑन स्किल्स कसे वाढवू शकतात या दृष्टीने सुद्धा आपण या करिक्युलममध्ये प्रयत्न केलेले आहेत. थोडक्यात AICTE जी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद जी आहे ते सुद्धा असं म्हणतं दिल्लीची की तुम्ही PBL लर्निंगकडे गेला पाहिजे, म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, आणि त्याचं सूत्र आम्ही या महाराष्ट्र राज्याने घेतलेलं आहे. मित्रो, या करिक्युलाच्या माध्यमातून आपण अतिशय इंडस्ट्री फ्रेंडली करिक्युला या महाराष्ट्र राज्याला दिलेला आहे. खरं तर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर मी तुम्हाला खरंच भाग्यवान समजतो मित्रो की असा करिक्युला तुम्हाला शिकायला मिळणार आहे की जो इंडस्ट्रीने स्वतः बनवलेला आहे, त्यांचं पार्टिसिपेशन त्याच्यात आहे. म्हणजे नक्कीच जेव्हा हा कोर्स कंप्लीट करून तुम्ही पॉलिटेक्निकच्या बाहेर याल त्यावेळेला तुम्हाला या इंडस्ट्रीजमधनं नक्कीच स्कोप राहील, कारण त्यांनीच तो स्वतः पार्टनरशिप बनून आपल्याबरोबर तो प्रोग्राम केलेला आहे. याचा मला आनंद होतो. दुसरी गोष्ट मित्रो, मला सांगायला आनंद होईल की आता हा करिक्युला शिकवण्यासाठी शेवटी टीचर्स लागणार आहेत आणि या टीचर्सला सुद्धा आपल्याला डे टू डे नवीन तंत्रज्ञान शिकून घेण्याच्या दृष्टीने ट्रेन करावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही अतिशय आकर्षक अशी योजना या माध्यमातून आणली की प्रत्येक कॉलेजचा जो आपला टीचर असेल त्या टीचरला आपण सगळ्यात चांगल्या महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीजमध्ये आपण पाठवतो आणि त्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचे स्किल्स आधी वाढवावेत, स्वतःचा ती टेक्नॉलॉजी आधी समजून घ्यावी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी मार्केटमध्ये आहे, मशिनरी जी मार्केटमध्ये ती समजून घ्यावी आणि मग पर्यायानं ती समजून 7 दिवसानंतर 10 दिवसानंतर आल्यानंतर आपल्या पॉलिटेक्निकमधील आपल्या कलिग्सला आणि आपल्या विद्यार्थ्यांना ती शिकवावी. तर अतिशय ही उत्कृष्ट योजना या महाराष्ट्राने आपण सुरू केलेली आहे, ज्याचा सर्व पॉलिटेक्निकचे टीचर आज फायदा घेत आहेत आणि त्या पर्यायानं त्या टीचर्सचा फायदा तुम्हा स्टुडंट्सला मित्र होणार आहे. तिसरी गोष्ट मला तुम्हाला इथं सांगायची होती जी सगळ्यात अतिशय आणखी महत्त्वाची आहे की हे जे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमधनं मुलाला हँड्स ऑन स्किल्स येणार आहेत, त्या हँड्स ऑन स्किल्समधनं पर्यायानं त्याचे जे फायनल इयरचे प्रोजेक्ट्स आहेत ते चांगले प्रोजेक्ट्स आपल्यासमोर येतील. म्हणजे होणार काय आहे की एखादी चांगली टेक्नॉलॉजी त्यातनं डेव्हलप होणार आहे, एखादं चांगलं पेटंट त्यातनं डेव्हलप होऊ शकतं त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून. असे आम्ही पेटंट्स टॅप करणार आहोत. इंडस्ट्रीचे प्रतिनिधी जाऊन ते प्रोजेक्ट्स बघतील, त्यातले बेस्ट प्रोजेक्ट सिलेक्ट करतील आणि त्या प्रोजेक्ट्सला मित्रो आपण MSBTच्या मार्फत आपण त्याचं पेटेंट त्या मुलाच्या नावाने कसं रजिस्टर होईल याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. ते पेटेंट होऊन नुसतं थांबणार नाही मित्रो, त्या पेटेंटला त्या मुलाला आपण हँडहोल्डिंग करून तो स्वतः एंटरप्रिनर कसा होईल आणि ते स्टार्टअपमध्ये कसं कन्व्हर्शन होईल या माध्यमातून सुद्धा आपण त्याचे विचार सुरू आहेत मित्रो. त्याच्यासाठी आपण वेगळा फंड MSBTमध्ये कार्व आउट करून ठेवलेला आहे की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याची चांगली आयडिया असेल तर ती आयडिया प्रोजेक्टमध्ये कन्व्हर्ट व्हावी, ते प्रोजेक्ट पर्यायानं पेटेंटमध्ये यावं, पर्यायानं ते पेटेंट मग विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वतः स्टार्टअपच्या रूपामध्ये कमर्शियल प्रॉडक्ट म्हणून या देशाला मिळावं, जेणेकरून हा टेक्नॉलॉजीचा फ्रंट आपल्याला महाराष्ट्राचा पर्यायानं स्ट्रॉंग करता येईल. हा स्ट्रॉंग झाला म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरचा जो GDP आहे तो आपला वाढेल. तो GDP वाढला म्हणजेच पर्यायानं महाराष्ट्र आणि देशाचा जो गौरव, आणि आपण जे म्हणतो की आपले आदरणीय प्रधानमंत्री जेव्हा म्हणतात नेहमी की भारत देशाचा जो GDP आहे आपल्याला डबल डिजिटमध्ये न्यायचा आहे, तो आपल्याला नेण्यास नक्कीच याचा फायदा होईल असं माझं मत आहे मित्रो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता की मी तुम्हाला या मागच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला की आज जे शिक्षण आम्ही तुम्हाला देणार आहोत ते शिक्षण कसं असेल, ते इंडस्ट्री फ्रेंडली कसं असेल, त्याचे टीचर्स कसे ट्रेन झालेले असतील आणि पर्यायानं तुम्ही याचा कसा लाभ घ्यायचा आहे. आता हे करण्यासाठी किती संख्या अवेलेबल आहे तर महाराष्ट्रात मित्र मला सांगायला आनंद होतोय की 387 पॉलिटेक्निक्स आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पॉलिटेक्निक मित्र अवेलेबल आहे. आमचे शासनाचे स्वतःचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे पॉलिटेक्निक्स महाराष्ट्राच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला सुद्धा अवेलेबल आहेत, जे शासकीय पॉलिटेक्निक म्हणजे आपण म्हणतो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. काही एडेड पॉलिटेक्निक्स आहेत जिथं आपण एड देतो आणि काही अनएडेड पॉलिटेक्निक्स. असे एकूण टोटल आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण अंदाजे 387 कॉलेजेस आहेत. त्यातली विद्यार्थी संख्या जी आहे मित्र ती लक्षणीय आहे, ती 1,12,000 एवढी संख्या आहे. म्हणजे
मी तुम्हाला आज अश्युअर करतो की तुम्हाला प्रत्येकाला इथं आज जे काही लोक माझा संवाद ऐकत असतील त्यांना मला ग्वाही द्यायची आहे की तुम्ही प्रत्येकजण या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून इंजिनियर म्हणून उद्या तयार होणार आहात. आणि ही इंजिनिअरिंगची पॉलिटेक्निकची जेव्हा तुम्हाला डिप्लोमा हातात येईल त्यानंतर ह्याच इंडस्ट्रीच्या माध्यमातून ज्यांनी आपला करिक्युलम आपल्याला बनवून दिला आहे तर तुमच्यात एक चांगलं असं स्वतःची कॉम्पिटन्सी लेवल तयार होईल, हँड्स ऑन स्किल्स तयार होतील. पर्यायानं या महाराष्ट्राच्या रूपानं एक चांगला इंजिनियर या देशाला आपण उपलब्ध करून देणार आहोत. मित्रो, हे सगळं करत असताना आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये साधारण 350 कॉलेजेसमध्ये फॅसिलिटेशन सेंटर तयार केलेलं आहे. म्हणजे काय की 10वीचे मुलं, मी समजू शकतो मॅक्सिमम आपले जे बांधव आहेत हे ग्रामीण भागातले पण असतील आज, आणि या ग्रामीण भागातल्या बांधवांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा कम्प्युटर कनेक्टिव्हिटी घरात कदाचित उपलब्ध नसेल. आणि म्हणून DTEने अशी एक व्यवस्था आखून दिलेली आहे की ज्याला आम्ही म्हणतो सुविधा केंद्र, फॅसिलिटेशन सेंटर, जे महाराष्ट्रात 350 ठिकाणी आहेत. म्हणजे विद्यार्थ्याने फक्त त्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन त्या सेंटरला जायचं आहे. तिथं आमचे टीचर्स अवेलेबल असलेली त्यांची सगळी काळजी घेतील. त्याला विद्यार्थ्याला समुपदेशन केलं जाईल, काउन्सिलिंग केलं जाईल की पॉलिटेक्निक काय असतं, कुठला अभ्यासक्रम कसा आहे, त्या अभ्यासक्रमाचे पुढचे पर्याय काय आहेत, आणि तुला अर्ज कसा भरायचा आहे तो अर्जसुद्धा भरण्यासाठी तिथं मदत केली जाईल. मित्रो, तर इतकी सुसज्ज अशी यंत्रणा डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनने यावर्षी सुरू केलेली आहे. आणि मला संचालक या नात्याने बोलायला आज फार आनंद झालेला आहे. त्याचं कारण एक आहे की आत्तापर्यंत, जसं आता यांनी पण सांगितलं मोहितकरांनी, की 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर साधारण 7-8 जूनला रिझल्ट लागतो दरवर्षी ॲव्हरेज जर आपण म्हटलं तर, त्याच्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे जवळपास 20 जूनच्या आसपास आपली प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची. यावर्षी आपण 27 मेला ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मित्रो, म्हणजे जवळपास 1 महिना आधी प्रक्रिया सुरू केलेली आहे. याचं कारण एवढंच आहे मित्रो की या सर्व महाराष्ट्राला, सर्व नागरिकांना आम्ही जे काही काम करतोय, जे काही इंडस्ट्रीचं लायझनिंग केलेलं आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याला वेळ मिळाला पाहिजे. आणि म्हणून हा पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने केलेला आहे. मला अजूनही काही शासनाच्या महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्या इथं आवर्जून सांगाव्याशा वाटतात. कारण एकीकडे आता आपण ठरवलं की पॉलिटेक्निकचं शिक्षण का घेऊया, कारण आपल्याला जर उद्याचं आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल. मला माहिती आहे की आज 10वी नंतर इतर पर्याय तुमच्याकडे काय अवेलेबल असू शकतात, तर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला पण जाऊ शकता. पण मित्रो, मला स्वतःला अशी खात्री आहे की जर राज्याला तंत्रशिक्षणाची गरज असेल आणि तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून जर उद्योगधंद्यांना इंजिनियर्सची गरज असेल तर आपण ते इंजिनियर्स त्यांना पुरवले पाहिजे. पर्यायानं आपल्याला आपल्या नोकरीचा सुलभ मार्ग मग तयार होईल. आणि म्हणून ते करण्यासाठी शासनाने या पॉलिटेक्निक्सला अतिशय चांगल्या स्कीमसुद्धा लागू केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची ही स्कीम तुम्हाला मला सांगणं गरजेचं वाटतं ती आहे राजश्री शाहू फी प्रतिपूर्ती स्कीम. त्याला आपण स्कॉलरशिप स्कीम म्हणायला लागलो या वर्षापासून. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तऱ्हेने विद्यार्थ्याच्या, जर विद्यार्थी SC, ST, VJ, DT, NT या समाजाचा असेल तर त्या माझ्या विद्यार्थी बांधवाला त्याची जी काही फी असेल ती आपण 100% ही त्याला स्कॉलरशिप स्वरूपात देतो. 100%. म्हणजे एखाद्या कॉलेजची ट्युशन फी 50,000 असेल एखाद्या अनएडेड इन्स्टिट्यूटची तर पूर्ण पैसे आपण त्याला देतो. जर तो विद्यार्थी EBC असेल तर त्याला आपण 50% देतो. जर विद्यार्थी OBC असेल तर त्याला 50% देतो. तर अतिशय राजश्री शाहू शिक्षण घेण्यासाठीची अतिशय चांगली स्कीम महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. मित्रो, या फॅसिलिटेशन सेंटरवर आपण कृपया या स्कीम्सचा सगळा अभ्यास करा आणि त्याची पण माहिती करून घ्या. दुसरी स्कीम आपण आणलेली आहे जी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना शहरात जे येत असतील, डिस्ट्रिक्ट प्लेसला येत असतील तर त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करायची. त्याला काही दैनिक भत्ता देता येतोय का त्या दृष्टीने सुद्धा आपण स्कीम आणलेली आहे. त्यात सुद्धा काही टप्पे आहेत, ते तुम्हाला आमचे जे सहकारी आहेत माझे त्या पॉलिटेक्निकचे टीचर्स ते तुम्हाला सांगतील. अशा विविध योजना आपण तुमच्यासाठी आखलेल्या आहेत. मित्रो, शासनाचं एकमेव ध्येय या असे कार्यक्रम घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणं, म्हणजे शासन आपल्या दारी. खरं तर या कार्यक्रमाचा मूळ जो उद्देश आहे तो हाच आहे असं मला वाटतं.
आणि मला खरंच आज या स्टुडिओच्या जे आयोजक आहेत त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी आज मला या माझ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जे काही पॉलिटेक्निक्सचे माझे स्टेकहोल्डर्स आहेत आणि खरे विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक आहेत त्यांना बोलण्याची एक उत्कृष्ट संधी तुम्ही मला खरं तर आज या निमित्तानं उपलब्ध करून दिली. मला माझे विचार मांडता आले की खरं आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये प्रामाणिकपणे मी आणि माझ्या पॉलिटेक्निकचे प्राचार्य त्यांचे सगळे स्टाफ झटत आहोत की पॉलिटेक्निकची सिस्टीम आपल्याला कशी चांगली करता येईल, त्यात शिक्षण इंडस्ट्री फ्रेंडली कसं करता येईल, त्याला आपण विद्यार्थ्याला इंडस्ट्रीमध्ये प्लेस करण्याची एक इंटर्नशिप यावर्षी कंपल्सरी सुरू केलेली आहे. मेडिकलमध्ये आपल्याला आठवत असेल मित्र, जो मुलगा मेडिकल करतो म्हणजे डॉक्टर करतो, डॉक्टर त्याला सर्टिफिकेट मिळण्याच्या आधी त्याला इंटर्नशिप करावी लागते आणि त्याने प्रॅक्टिस करावी, इंटर्नशिप घ्यावी, मगच तो स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकतो. तीच पद्धत आपण यावर्षी मित्र अनुभवली आहे आणि आपण अंमलात आणलेली आहे. आपण काय केलं आहे, आपण प्रत्येक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याला त्याच्या सेकंड इयर नंतरचा जो हॉलिडेज आहे, त्याची जी सुट्टीचा कालावधी आहे, वॅकेशन ज्याला म्हणतो आपण, त्यात त्याने कंपल्सरीली मॅन्डेटरीली इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. मग ती छोटी MSME असू दे, स्मॉल स्केल असू देत, मिडिल स्केल असू दे. याचा पर्याय आणि यातनं काय होणार आहे मित्र, की मी जे सांगितलं की इंडस्ट्रीची असणारं आपलं जे नातं आहे ते आणखी घट्ट होणार आहे. शेवटी मुलाला जर जॉब घ्यायचा आहे तो इंडस्ट्रीतच घ्यायचा असेल तर आताच जर तो मुलगा इंडस्ट्रीची एक्सपोज झाला तर तिथल्या प्रोसेसेस त्याला कळतील, तिथल्या सिस्टीम्स त्याला समजतील, त्या मशिनरीवर तो काम करेल आणि त्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये तो अवगत होईल, त्याचं तंत्रज्ञान त्याला माहिती होईल आणि मग पर्यायानं जेव्हा तो डिप्लोमा घेऊन बाहेर येईल कदाचित अशी स्थिती तयार होईल मित्र आणि मला त्याची खात्री आहे की याच मुलाला तीच इंडस्ट्री आमंत्रित देईल की बाबा तू माझ्याकडे काम केलं होतंस, आता तू काम केल्यानंतर तू माझ्याचकडे नोकरी कर. आणि अतिशय चांगली उत्कृष्ट संधी या इंटर्नशिपच्या माध्यमातून पण आपण या सर्व पॉलिटेक्निक्समधनं उपलब्ध करून दिली आहे. मला या सर्व बाबींचा या मागच्या 1.5 वर्षाच्या कालखंडात आम्ही केलेले सगळे प्रयत्न मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे यावर्षी की जवळपास महिनाभर आपण आधी या सगळ्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केलेली आहे. माझे सहकारी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही काउन्सिलिंगसुद्धा करण्याची सुरुवात केली आहे. तुमच्यासुद्धा जिथे जिथे तुमचे आज काउन्सिलिंग्स असतील, तुम्ही ज्या सेंटर्सला मित्र आज उपस्थित आहात, मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही आज तिथेच तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून टाका पॉलिटेक्निकसाठी. आज ही तुम्हाला चांगली संधी आहे मित्रांनो. जी संधी आपल्याला आयुष्यात चालून येते त्यांनीच आपलं खरं तर उद्याचं भविष्य आपण घडवत असतो आणि ही उत्कृष्ट संधी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहेत. तुम्ही ज्या ज्या सेंटर्समध्ये महाराष्ट्रात आहात तिथे तिथे आम्ही फॅसिलिटेशन सेंटर सुरू केलेले आहेत, याची मला खात्री आहे. तिथं तुम्ही जा, तिथल्या आमच्या आयोजकांना भेटा आणि आजच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तिथे भरून घ्या. म्हणजे जेव्हा आमच्या ॲडमिशन प्रोसेसेस एंडला येतील तेव्हा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येईल आणि मग तुमचा आम्ही ऑप्शन फॉर्म भरून घेणार आहोत. यावर्षी आणखी आम्ही एक आगळी वेगळी योजना अशी केली की तुमचे 10वीच्या ज्या मार्कशीट्स आहेत त्या आम्ही ऑनलाईन पद्धतीने बोर्डाकडनं डायरेक्ट घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 10वीचा रिझल्ट येण्याआधीपासून सुद्धा आम्ही तुमचा अर्ज रजिस्ट्रेशन करून घेण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली होती. या सगळ्या प्रयत्नांमधनं मला एवढंच सांगायचं आहे मित्रो की मला माझे 10वीचे दिवस आठवतात. मी सुद्धा 10वी नंतर प्रत्येक घरामध्ये हे टेन्शन असतं की मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे की 10वी नंतर काय करणार. आणि मला तर खरं तर आज 12वीचे काही विद्यार्थी असतील तर त्यांनाही मला हे सांगायचं की 12वी नंतर सुद्धा आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला येण्याचा चान्स आहे मित्रो. आणि अतिशय तंत्रशिक्षण शिकण्याची ही उत्कृष्ट संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा तुम्ही आज सारासार विचार करावा की आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स घेऊन एखादी पारंपरिक डिग्री घेण्यापेक्षा जर चांगल्या प्रकारचे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आमच्याकडे 62 असे अभ्यासक्रम अवेलेबल आहेत. फूड टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजीपर्यंतचे सुद्धा अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत मित्रो. पॉलिमर टेक्नॉलॉजीपर्यंतचे अभ्यासक्रम आपल्याकडे 62 अभ्यासक्रम आहेत. त्याचा तुम्ही सावकाश आज विचार करा. कुठला अभ्यासक्रम घ्यायचा आहे तो स्वतःची आवड जोपासून निवडा आणि जेणेकरून तुमचं उद्याचं भविष्य कसं उज्ज्वल होईल या दृष्टीने तुम्ही स्वतः आज एक चांगली उत्कृष्ट संधी तुमच्याकडे चालून आली आहे असं माझं मत आहे. आपण सगळेजण पर्यायानं या देशाला आणि ह्या महाराष्ट्राला
एक उद्याचं प्रबल असं महत्त्वाचं असं कसं राष्ट्र ठरेल या दृष्टीने उद्याचा टेक्नॉलॉजिस्ट काय काम करणार आहे, टेक्नोक्रॅट काय काम करणार आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात मुळात टेक्नॉलॉजीपासून सुरुवात केली, जी इकॉनॉमीला लीड करते. आणि आज देशामध्ये मला आठवतं आहे, तुम्ही बघा की भारत आणि चायना हे दोनच देश मला असे आढळले की मागच्या मार्चमध्ये जेव्हा त्यांच्या GDPचा ग्रोथ आपण जेव्हा बघितला तेव्हा ते सस्टेनेबल ग्रोथमध्ये राहिलेले आहेत. याचं कारण असं आहे मित्रो की भारताने सर्व्हिस सेक्टरमध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवलं आहे, पण आता आपल्यासमोर इंडस्ट्रियल सेक्टरला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न आहे मित्रो. आणि हे इंडस्ट्रियल स्ट्रक्चर तेव्हा स्ट्रॉंग होईल की जेव्हा त्याला टेक्नॉलॉजी येईल. आणि टेक्नॉलॉजीचं आपण जेव्हा चांगले आणू ते केव्हा शक्य आहे तर चांगले तंत्रज्ञ म्हणजे चांगले टेक्नोक्रॅट तयार होतील, चांगले इंजिनियर्स तयार होतील आणि ते इंजिनियर याच पॉलिटेक्निक्सच्या माध्यमातून होणार आहे याची मला खात्री आहे मित्रो. आणि म्हणून हे जे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदीजी साहेबांचं जे स्वप्न आहे ते नेहमी म्हणतात की आपल्याला $5 ट्रिलियन ही इकॉनॉमीपर्यंत आपली ग्रोथ करायची आहे. आणि पर्यायानं आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी हे पण नेहमी म्हणतात की त्यातला महाराष्ट्राचा एकमेव वाटा जो आहे तो $2 ट्रिलियनपर्यंत आपल्याला कसा वाढवता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना आज या निमित्ताने आवाहन करायचं आहे की आम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न नीट समजून घ्या आणि पर्यायानं या पॉलिटेक्निक्सचं जी आज संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, शासन तुमच्या दारी आज आलेलं आहे, त्याचा फायदा घ्या आणि तुमचे अर्ज आज विहित वेळेत भरून घ्या, जेणेकरून आजच्या पुढं जेव्हा मेरिट लिस्ट होईल तेव्हा तुमचं नाव त्या मेरिट लिस्टमध्ये येईल आणि तुम्ही तुमच्या जवळपासच्या जे काही शासकीय कॉलेज असेल तर तिथे, अनएडेड कॉलेजेस असेल तर तिथे तुमच्या संधीनुसार तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला तिथं ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने आपण या ॲडमिशन्स करणार आहोत. वर्षानुवर्ष डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन DTA करत आहे, याची मला खरंच परत एकदा तुम्हाला जाणीव करून द्यायची होती. आणि या माध्यमातून मी डायरेक्टरेटचे माझे सगळे सहकारी, MSBTचे माझे सर्व सहकारी, या पॉलिटेक्निक्स तुम्ही जिथं ज्या सेंटर्सवर बसलेले आहेत तिथले प्राचार्य, तिथला सगळा स्टाफ याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतोय. मी त्यांचं सगळ्यांचं या अतिशय अनोख्या अशा कार्यक्रमामध्ये आणि तुमच्या मुलांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.